मोका कायद्याविरोधात अहिल्यानगरात पान व्यापाऱ्यांचा एल्गार. 7 जुलैच्या मुंबई मोर्चासाठी जोरदार तयारी. महाराष्ट्र राज्य पान व्यापारी महासंघाच्या वतीने 7 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने पानपट्टी धारकांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या आदेशाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजितराव सूर्यवंशी यांचा राज्यव्यापी संपर्क दौरा सुरू असून त्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा पान व्यापारी असोसिएशनची बैठक व व्यापारी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पान व्यावसायिकांनी शासनाच्या धोरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पानपट्टी धारकांवर मोका कायद्याचा वापर करून होत असलेल्या कारवाईचा निषेध करत या अन्यायाविरोधात सर्व पान व्यापाऱ्यांनी एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच 7 जुलै रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यव्यापी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो पान व्यावसायिक मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शासनाच्या अन्यायकारक कारवाईविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील पान व्यापारी एकवटत असून हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मध्ये एक फोन केला, 8 तालुक्यात फोन केला की तिथे पान दुकान लगेच कार्यक्रमाला येतात. ही साखळी निर्माण करून एक चांगली भक्कम संघटना की ज्यानं महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी कुठली संघटना असेल तर ती मला अहिल्यानगर जिल्हा असोसिएशन झालं पाहिजे असे मला मनापासून वाटते. तुम्ही मोठ्या संख्येने आलेला आहात. आज इथून गेल्यानंतर आपल्या 7 तारखेच्या नियोजनाची बैठक घ्या, जबाबदारी बाहेर लोकांच्यावर द्या. एकटा कोण करू शकत नाही. मी जर इथं आलो असेल तर माझा जिल्हाधीश आमच्या जिल्ह्यात आता कामं चालू आहेत, बैठका चालू आहेत. प्रत्येक तालुक्याची बैठक चालू आहे सांगली जिल्ह्यात. आता कोल्हापूर जिल्ह्याला मी माणसं पाठवलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वातावरण सगळं झालं. तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना मी मार्गदर्शन केलं. फार मोठा मी नाही आहे, पानवालाच आहे, राजकीय नेता कुठला नाही आहे. पण एक आहे, तुमच्यासाठी मी रक्त सांडायला तयार आहे. आणि जर तुम्ही माझ्या मागं नाही राहिला तर तुमचा बंदोबस्त करायची पण ताकद माझ्यात आहे. हात जोडतो, विनंती करतो. 7 तारखेचा आपला आझाद मैदानावरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी राहिल्यात आता 2-3 दिवस 4 दिवस राहिलेले. मंगळवारी आपला आंदोलन आहे. जेवढं होतं होईल तेवढं प्लॅनिंग करा. गाड्या घ्या, येत असताना छत्र्या घेऊन या. पावसाचं वातावरण आहे. आता तुम्हाला इथून काय अंतर, काय रेल्वे नाही या. जर काय मोठी छोट्या गाड्या घेण्यापेक्षा लक्झरी ठरवा. स्वतःचा व्यवसाय जीवन ठेवायचा असेल हे सर्व करावं लागेल. कारण आपल्या भागात कोण राजकीय पुढारी नाही, काय नाही. आपण आपला खर्च आणि आपण आपलं व्यवसाय कसा जिवंत ठेवायचा आहे त्यासाठी प्रत्येकानं त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. अनेकदा सरकारने जे काही निर्णय घेतलेला आहे, तंबाखू असेल किंवा गुटखा असेल, इतक्याला तर आमचा पाठिंबाच आहे महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा. महाराष्ट्र पान व्यापारी राज्यव्यापी संघटना नुसतं आमचा व्यावसायिकांचा उपजीविकेचं साधन असलं तरी पण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही 2012ला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघानं गुटखा बंदीच्या आदेशाचं आम्ही स्वागत केलं, समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून. परंतु 2013ला राज्य सरकारनं परत गुटखा सुगंधी तंबाखूवर पण बंदी आणली. सुगंधी तंबाखूवर बंदी आणल्यानंतर राज्यातील आमचे पान व्यावसायिकांचं कंबड मोडण्याचं कट कारस्थान या कायद्यानं केलं. त्याच्या विरोधातही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं. माझं सरकारला आणि अन्न औषध प्रशासन अधिकारी मोदी साहेबांना विनंती आहे, कुठल्याही जर तंबाखूवर कॅन्सर होत असेल किंवा अन्य काय आमच्या व्यवसाय निगडीत असलेल्या गोष्टींवर कॅन्सर होत असेल, आज तुम्हाला माहीत असेल की फळभाज्या असतील, अनेक प्रकारच्या भाज्या असतील, धान्य असतील. आता स्वतः तुकाराम मुंढे साहेबांनी राज्यामध्ये धूमधडाका चालू केला आहे. दुधामध्ये भेसळ असेल. आमच्या या बंदीपेक्षा आमच्या व्यावसायिकांनी ह्या सुगंधी तंबाखूची बंदी घातल्यापेक्षा इथं तर मोठ्या प्रमाणात केमिकल असेल, अन्य काही प्रकार औषधे एवढी घातक औषध आहेत. औषध फवारणीमुळं खऱ्या अर्थानं तिथं पहिलं तुम्ही कारवाई केली पाहिजे. कारण हे पोटामध्ये जाते, लहान मुलं बाळं सगळेच खातात. त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. गुटखा बंदी, सुगंधी तंबाखू जर तुम्ही बंद केल्यामुळं काय फार मोठा काय पराक्रम केला असं मला वाटत नाही. उलट सरकारनं घाणेरड्या केमिकलपासून घालणाऱ्या या ज्या तंबाखू असतील किंवा आणि काय इतर व्यवसाय हे गुटखे असतील त्यांना पाठबळ घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे.
उलट जादा प्रमाणात अशा घातक खाणाऱ्या लोकांना त्रास व्हायचं काम करते. सरकार इकडं डोळा करते. पूर्ण सरकार आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्रातील जनतेचं दिशाभूल करण्यासाठी, वाहवा करण्यासाठी या कारवाई चालू आहेत. या कारवाईच्या आधी काय फार मोठा फरक पडणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात उद्याच्या 7 जुलै रोजी मोठं आंदोलन करतोय. कारण जनतेमध्ये आणि WHO आणि ज्या सिगारेटची कंपन्या आहेत यांनी सर्वे केलेला आहे. सिगारेट मात्र चालतंय, सिगारेटमुळं कर्करोग होतोय ते चालतंय, सुगंधी तंबाखू का चालत नाही, दारू चालत्या. पण ह्या तुम्ही आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. पान व्यावसायिक 10 लाख पान व्यावसायिक या राज्यामध्ये आहेत. यांचा जर तुम्ही विचार करत नसाल किंवा याच्यावर जगणारे कुटुंब आहे याचा जर सरकार विचार करत नसेल तर या सरकारला करायचं तरी काय. एक तर नोकऱ्या देत नाहीत, सुशिक्षित बेरोजगार हे आमच्या व्यवसायामध्ये आहेत आणि तो मध्ये नवनवीन कायदे निर्माण करून हाही आमचा आता व्यवसाय कुटुंब जगवायचा आम्हाला मुश्किल झालेला आहे. हे सरकारला जागा करायचं काम आहे. आणि सरकारला खरोखर जर बंदी घालायचं असेल ना तर आम्हाला पहिला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाला विश्वासात घ्यावं आणि मगच यांना 100% 100% यांना बंदीचा फायदा होणार आहे. अन्न औषध प्रशासनाचे झाल्यानंतर राज्यामध्ये तुम्ही कायदा निर्माण करताय. पोलिसांचा त्रास आमच्या पान व्यावसायिकाला राज्यातील चालू आहे. कोका-अंतर्गत कारवाई, भीती दाखवायची, पैसे पडायचे, कुठला न्याय आहे. आणि अशानं 100% बंदी होणार नाही आहे. आणि या बंदीला खतपाणी सरकार आणि अन्न औषध प्रशासन विभाग घालत आहे. आणि हे मोडून काढण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन घेतलेलं 7 तारखेला आझाद मैदान.